हाय हॅलो नमस्कार, मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी धारवाड यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्रांनो, आपली ही एक मदर स्टॉकची कोंबडी आहे आणि हिला आपण अंड्यावरती बसवली होती आणि 19-20च्या जवळजवळ अंडी हिच्याकडे ठेवली होती आणि बऱ्यापैकी 1-2 अंडी हिने फोडली मित्रांनो. आणि त्यामुळे मी काय केलं होतं, त्यांना मेन वगैरे लावलं होतं अंड्यांना. पण काय झालं, एक अंडं हिचं हेवी वेट असल्यामुळे ना थोडंसं फुटलं मित्रांनो, एक अंडं. आणि मग संध्याकाळी कधी फुटलं तर काय माहीत नाही, पण पप्पांनी नंतर बघितलं आणि ते अंडं बाहेर फेकून दिलं होतं. नंतर मग मी तिला बघितलंच नाही. मग आत्ता उघडून बघतोय तर काय अंड्यांना दुसरं अंडं फुटलेलं ते चिकटलं होतं, त्याच्या शिरा वगैरे दिसत आहेत मित्रांनो, चिकटलेल्या पिवळा भाग बलक हे पण चिकटलं होतं. मग जस्ट 2 हे मेनाने आपण चिकटवलं होतं मित्रांनो अंडं. तर मग बघितलं, पोतं उचलून बघितलं तर खाली ना मित्रांनो बऱ्यापैकी काही काही गोष्टी घडल्यात कोंबडीच्या इथे. तर त्याच गोष्टी मी दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, युजफुल ठरणार आहे बऱ्यापैकी. तुम्हालाही या गोष्टी समजतील मित्रांनो. का तर जर तुम्ही स्किप करून बघितलं तर काही कळणार नाही. नक्की शेवटपर्यंत बघा. 4.5 मिनिटाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर बघा, इथे अंडं फुटलं होतं आणि मग ते बऱ्यापैकी तळापर्यंत गेलं मित्रांनो. आणि ते हे अंडे फुटल्यामुळे बऱ्यापैकी काही गोष्टी झाल्यात, तर तुम्हाला मी दाखवतो. हे 2 आपण बारदाना पोते टाकले होते आणि ह्याच्या खाली मित्रांनो इथं असं झालं घाण. टोटली अंड्याचं जे हे असतं कॅल्शियमचं, जे पुढचा वरचा भाग असतो, तर तो पूर्ण शेवटपर्यंत पोचला आहे तळापर्यंत. आणि इथे ना मित्रांनो जास्त ह्युमिडिटी तयार झाली आणि इथे आळ्या झालेल्या आहेत आणि त्या आळ्या बुळबुळ करत आहेत, म्हणजे वळवळ करत आहेत इकडे. आणि हेच मी बघितलं, बुरशी वगैरे इथे झालेली आहे. आणि हे ना मित्रांनो आपल्या कोंबडीसाठी खूप डेंजरस ठरलं असतं जर आपण हे असंच बघितलं नसतं आणि असंच ठेवलं असतं तर. तर मी ते बघितलं, त्यामुळे बरं झालं. कॉन्शियस असणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. आता हे मी साफ करतो आहे, एकदम व्यवस्थित साफ करून घेतो आहे आणि आता पावडर टाकूया. आता इकडे 2 नवीन पोते आपण घेतलेले आहेत मित्रांनो, बारदाना पोते. आपण त्याला सुतळीचं पोतं पण बोलतो. तर हे 2 पोते इकडे घेतलेले आहेत आणि एका पोत्यावरती कोंबडी अंडे घेऊन बसलेली आहे. जस्ट अंडे काढले होते आणि तिथे ठेवले होते, तर कोंबडी तिथं पण जाऊन बसली. ही मध्ये मध्ये येत होती. बऱ्यापैकी खूप काही भाग मी इथे दाखवला नाही, का तर हा दाखवला ना भाग लगेच यूट्यूब आपल्याला शाबासकी देतं आणि मग हाकलून देतं इथून यूट्यूबवरून. त्यासाठी मित्रांनो. तर इथे परत आपण रक्षक पावडर टाकलेला आहे. आता इथे काहीच होणार नाही मित्रांनो. होपा होणार नाहीत, उवा होणार नाहीत, पिसवा होणार नाहीत, अजून कुठलाही इन्सेक्ट वगैरे काय येणार नाही मित्रांनो. का तर ते पावडरच एकदम रामबाण आहे. आणि ही परत इथे येऊन बसली होती मित्रांनो. परत मग हिला बाजूला काढलं आणि मग आता दुसरं पोतं आपण टाकतोय. का तर 2 पोते मी टाकत असतो, का तर अंडं फुटू नये म्हणून. पण शेवटी होतंच मित्रांनो. का तर कोंबडीचं वेट असतं, कोंबडी त्याच्यावरती पाय देते, कधीतरी नख लागतं, काहीतरी होतं आणि अंडं फुटतं, म्हणजे फुटतंच. ॲटलिस्ट शेवटी क्रॅक का होणं जातं, पण जे जातंच मित्रांनो. आणि खूप वेळेस असं झालं आहे, त्यामुळे मला वाटतं की इन्क्युबेटरमध्येच ठेवलेलं बरं. एक पण अंडं फुटणार नाही तरी ॲटलिस्ट. पण करतो आपण नॅचरलीच हे ब्रूडिंग वगैरे, हॅचिंग वगैरे सॉरी. तर इकडे अंडी ठेवलेले आहेत आणि ह्या अंड्यामध्ये मित्रांनो मला संशय आहे, इकडे ह्युमिडिटी जास्त झाली आणि याच अंड्यांमधले काही अंडे 100% खराब झाले असतात. पुढे मी कॅन्डलिंग करणारच आहे. सध्या हिला बसवलं आहे मित्रांनो, का तर ही बसत पण नव्हती, जास्त वळवळ करत होती त्यामुळे. आणि आपण अंडी फ्रीजमध्ये पण ठेवली होती, त्यामुळे थोडंसं मला डाऊट पण येतो आहे, का तर मागं फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि अंडी चांगली निघाली होती मित्रांनो त्यातून. पण आत्ता काल परवा ठेवली होती मागं तसंच, तर त्याही अंड्यामधून बऱ्यापैकी काही अंडी खराब झाली होती मित्रांनो. आता जस्ट हिला बसवलो आहे मी, पण आता कॅन्डलिंग करूया मित्रांनो. आणि कॅन्डलिंग केल्यानंतर बऱ्यापैकी जे घडायचं होतं तेच घडलं. फक्त 9 अंडी जिवंत आहेत मित्रांनो 19 अंड्यांपैकी. आता हे सगळे 9 अंडे हिच्या पोटाखाली ठेवतो आहे आणि आता खूप बऱ्यापैकी नाराज झालेलो आहे. 10 अंडी आपली खराब झालेली आहेत मित्रांनो. इकडे 10 अंड्यांचे ₹200 सहज मिळतात, पण मी ते वेस्ट केलेत मित्रांनो. पैसेही वेस्ट केलेत, अंडेही वेस्ट केलेत, ह्यातून पिलंही निघाले नाहीत आणि वरून आईचं रागवणं वगैरे ते फिक्स आहेच मित्रांनो. तर बघूया आता काय होतं काय नाही ते. एकंदरीत कसं वाटतं ते नक्की सांगा. थँक्यू.